शरद मोहोळच्या मारेकऱ्यांना कॅश आणि सिम कार्ड कोणी दिलं? तपासातून मोठा खुलासा। पुण्यात 5 जानेवारीला दिवसाढवळ्या कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या झाली। गँगवॉर, जुने अपमानाचा बदला यातून हा खून करण्यात आला। या प्रकरणी 24 तासात 8 आरोपींना अटक केली होती, तर त्यानंतर आणखी 15 आरोपींनाही अटक करण्यात आली होती। या हत्येनंतर काही दिवसांनी पोलिसांनी हत्याकांडातील प्रमुख आरोपी मास्टरमाइंड गणेश मारणेला नाशिक येथून अटक केली होती। तर काल गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर यालाही अटक केली आहे। या हत्या प्रकरणाचा पोलीस अजूनही कसून तपास करत आहेत। या प्रकरणात रोज नवनवीन माहिती समोर येत आहे। आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला। अभिजित अरुण मानकर याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती समोर आली। शरद मोहोळ याची हत्या करण्यासाठी अभिजित मानकर यानेच मोहोळच्या मारेकऱ्यांना कॅश आणि सिम कार्ड दिले होते असे उघड झाले आहे। अभिजित मानकर हा साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांच्या संपर्कात होता। त्यांच्यामध्ये जे संभाषण झालं त्याची ऑडिओ क्लिप्स पोलिसांना मिळाली। आता या ऑडिओ क्लिप्स तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आल्या। दरम्यान या हत्या प्रकरणातील आरोपी अभिजित मानकरला पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे।